अगदी जेव्हा प्रसादच्या डोक्यात हा थॉट आला, म्हणजे कॉन्सेप्ट आली, तेव्हापासून मी आहे म्हणजे त्याच्यासोबत. आणि मला या गोष्टीचं थोडंसं वाईट पण वाटतंय कारण आणि चांगलं पण वाटतंय. नाच गं घुमासारखा एक मोठा सुपरहिट चित्रपट ऑलरेडी माझं कास्टिंग झालं होतं, ऑलरेडी आमचं शूटिंग सुरू होणार होतं आणि त्या दरम्यान प्रसादच्या डोक्यात हा थॉट आला. पण नेमकं ते क्लॅशेसमुळे मला या चित्रपटाचा भाग होता आलं नाही. पण मला हे सांगायला आवडेल की या चित्रपटाचं माझं कास्टिंग मीच केलंय. कारण आणि अत्यंत महत्त्वाचं आहे ते कास्टिंग. सो आम्ही असं प्रवासाला निघालो होतो आणि कसं बरं मला इन होता येईल या चित्रपटात, एक अशी चर्चा चालू होती आमच्यात. तर आमचा जो एक लेखक आहे, माझा सहकलाकार प्रथमेश शिवलकर, तो म्हणाला, ताई मला एक 5 मिनिटं दे, आपण काहीतरी वर्कआउट करूया या सिनेमात तुझ्यासाठी. कारण माझ्याकडे दिवसच नव्हते, अगदी एका दुसरा दिवस माझ्याकडे रिकामा होता आणि तो मला वाया घालवायचा नव्हता. मला या सिनेमासाठी मला काम करायचं होतं, कारण आम्ही इतकी वर्ष एकत्र आहोत. तर मला भाग व्हायचं होतं या सिनेमाचा, काही का असे ना. मग मला काही पासिंगचा रोल मिळाला तरी मी केला असता, म्हणजे मला भाग व्हायचं होतं या सिनेमाचा. तर म्हटलं काय करूया आता, 5 मिनिटं दे असं म्हणाला आणि 3 तास तो उठलाच नाही, तो झोपून राहिला. तो झोपला. तो म्हटला, ताई मला 5 मिनिटं दे, मला नक्की काहीतरी चांगलं सुचेल तुझ्यासाठी, असं करून तो झोपला. पण सिनेमाची गोष्ट मला माहिती असल्या कारणाने मी म्हटलं, राहू दे, तुम्ही काही करू नका, माझं कास्टिंग मी करते, तिची शेवटची एक एंट्री आहे ती मी घेते. असं करून माझं कास्टिंग या सिनेमाचं मीच केलंय. आणि अगदी छोटा जरी रोल असला तो, अगदी म्हणजे कॅमिओ केलेत सगळ्यांचे अत्यंत महत्त्वाचे. 2 वाक्यांसाठी पण जे कलाकार सिनेमात आहेत ते अत्यंत महत्त्वाच्या भूमिकेत आहेत, जे गोष्ट पुढे न्यायला खूप मदत करतात. तर अगदी 4 वाक्यांचा माझा जो रोल आहे तो नक्कीच मी म्हणेन की एक मोठा इम्पॅक्ट सोडतो, जो तुम्हाला सिनेमा बघितल्यावर कळेल. सो येस, वेगळं काम केलं यावेळेस. जे 4 वाक्यात संपणार आहे, पण अत्यंत महत्त्वाचं काम केलंय. पण प्रसादसाठी खरंच मला मनापासून थँक्स म्हणायचं आहे. आणि थँक्यू सो मच प्रथमेश. तुला काही सुचलं नाही, पण त्याच्यामुळेच मला सुचलं कदाचित. तर अशा पद्धतीने हा रोल घडलाय. अनेक किस्से सांगण्यासारखे, पण ते टप्प्याटप्प्यांनी बाहेर येतीलच सगळ्यांकडनंच. नक्कीच नम्रता, जरी तुझा यामध्ये 4 वाक्यांचा रोल असला तरी त्या 4 वाक्यांना पाहण्यासाठी प्रेक्षक येईल, कारण तुझा प्रेक्षक आहे. हीच शुभेच्छा तुझ्यासाठी. थँक्यू सो मच. यानंतर मी 3 तास आपल्या झोपेमध्ये जे आपल्याला सुचलं नाही त्या व्यक्तीकडे मी वळते. प्रथमेश शिवलकर, तुला असं वाटतंय का की आपण 3 तास झोपलो म्हणून हिचं कास्टिंग होऊन गेलं पटकन इकडे? म्हणजे हा किस्सा आम्हाला आत्ता कळलाय म्हणून मी त्याबद्दल विचारतेय. असं म्हणजे असं काही नाहीये. तिने आम्ही झोपलोय, करेक्ट आहे. पण खूप वेळा असं होतं की आपण खूप जास्त आराम केला की आपल्याला चांगलं सुचतं, असं मला वाटतं. तर तो आराम केला होता मी त्यावेळी. आणि बाकी असं काहीच नाहीये की म्हणजे अजून प्रोजेक्ट्स येत राहतील, त्यात नम्रताई असेलच.